नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या अस्सल शेतकरी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागं पाहू शकता काय आहे। तर मित्रांनो, ही ढोबळी मिरची आहे। तर ही 3 प्रकारची आहे, लाल, पिवळी आणि हिरवी। तर मित्रांनो, हे वरती पूर्णपणे नेट बांधलेला आहे, पूर्ण साईड पूर्ण पॅक केलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो, ही मिरचीला आता फळ लागलेलं आहे। मी तुम्हाला फळ कशा प्रकारे लागले ते तुम्हाला दाखवतो, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे। आणि मित्रांनो, जे आगा मिरची आहे त्याला आता फळ लागलेलं आहे। फुलं वगैरे पाहू शकता तुम्ही, हे फुलं लागलेले आहेत। मिरची दावण्याचा प्रयत्न करतो मी। हे पाहू शकता मित्रांनो, कशी मिरची लागलेली आहे। मित्रांनो, ही कलर मिरची, ही पूर्णपणे लाल कलरची मिरची, पण ज्यावेळेस जसं तिचा दिवस पूर्ण होतील तसं तिचा कलर चेंज होतो। अजूनही मी मिरची दावतो तुम्हाला। मित्रांनो, ही मिरची 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल ह्याला ही मिरची चलती, पाहू शकता। हो काय अशा प्रकारे मिरची आहे। आणि मित्रांनो, ह्याला खर्च हा मोठ्या प्रमाणात येतो। चांगल्या प्रकारे मित्रांनो ही मिरची झालेली, हो का, ही पाहू शकता, ही तर मिरची आहे। ही वरती नेट बांधलेलं आहे, पूर्णपणे झाकून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, जे रोगाचा प्रादुर्भाव आहे ते पूर्णपणे म्हणजे 80% त्याचा प्रादुर्भाव रोगाचा कसल्याही प्रकारे पडत नाही। पाहू शकता कशा प्रकारे हे पहा। मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, ह्याच्यापासून कमीत कमी जरी एकरी ह्याला पूर्णपणे मंडप आणि जी तार बांबू वगैरे त्याचा काय खर्च असेल ते, तर 3 ते 3.5 लाखापर्यंत खर्च येतो एकरी। तर मित्रांनो, ह्याचा जो मंडप तो आहे, हा मंडप तर तो कमीत कमी कंपनी 5 वर्षाची गॅरंटी देते किंवा 4 वर्षाची देते। पण आपण साधारण जर 3 वर्ष जरी पकडलं आणि वर्षाला 2 पिकअप पकडलं तर मित्रांनो, 50 रुपये किलोने जरी मिरची गेली ना, तरी मित्रांनो एक 10-12 लाखाचं वर्षाला उत्पन्न 100%च निघतं। पण त्याला तसं सांभाळलंही पाहिजेत। आता ह्या पाहू शकता, ही कशी कळी वगैरे मिरची लागलेलं आहे। एका झाडाला आत्ता नवीनच रोपटं लावलेलं, अजून इकडं नवीन रोपं लावलेली आहेत, हे पाहू शकता। तर मित्रांनो, दुसऱ्या पिकापेक्षा हे एकदम उत्तम प्रकारे शेती आहे। त्याच्यामुळे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी ही शेती करायला काय हरकत नाही। मित्रांनो, ही पूर्णपणे साईट अशी पॅक केलेली आहे। आणि पहिलं मित्रांनो, ह्यांचं थोडं म्हणजे खर्च कमी झालेला आहे, कारण पहिले ह्या जागेवर द्राक्ष होती आणि द्राक्षामुळं जो मंडप आहे द्राक्षाचा तो आहे असा आहे, ह्याच्यावर फक्त नेट टाकलेलं आहे, पाहू शकता। नेट पूर्णपणे 1 एकर त्यांनी झाकून घेतलेलं आहे, साईट वगैरे कुठंही मोकळं ठेवलेलं नाही। आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं की त्यांचा जो आर्थिक खर्च आहे तो कमी झाला, पाहू शकता कसं आहे मित्रांनो। आणि ही मिरची अशा प्रकारे बांधलेली, त्याच्यामुळं जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी असे नवनवीन प्रयोग करायला काय हरकत नाही। ह्याच्यामुळं काय होऊ शकतं की शेतकऱ्याचं जे आर्थिक जे गणित आहे ते ह्या अशा पिकांमुळं 100% सुधारू शकतं, पाहू शकता। तर मित्रांनो, अजून जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असेल तर हो का मित्रांनो, ही कशी फुलं लागले तर मला 100% कमेंट करा।
आपण असे शेतकऱ्यांचं नवनवीन आणि जे तुम्हाला आवडेल ते मी तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, म्हणजे मला बी जरा हुरूप येतो व्हिडिओ बनवायला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद.